काय कुलूप घालायचं का बंद करायची का ही शाळा? मग तू या नाही तुम्ही 2 महिन्यात येऊ नाही तर महिन्यातच येऊ नाही तर तुम्ही आता आजच हजर होऊ द्या. मला ती म्हणायचं नाही, मला फक्त ह्या शाळेचं बघू द्या कशी व्यवस्थित चालत नाही. अहो असं 2 वर्ष झाले प्रामाणिकपणे सांगून बी कळत नसेल तर मग आता ह्याला काहीतरी कायद्यावर बोट ठेवूनच जावलं पाहिजे. आणि मग आवड हे हाय ही लेकरांचं असं इतकं नुकसान म्हणलं इथं घालायचीच कशाला इथं आणून? अहो तुमचं नाही, तुमची तरी लहान लहान बाळा तुम्ही सोडणार का इथं आणून? तुमची मुलं सोडणार का अशा शाळेत? आणि मग ते अशी नाही ह्या मुलांचे पालक गप बसतील का? बरं तुम्हाला मागच्या वेळेस मी इथं आल्यावर सांगितलं होतं, तुम्ही म्हणला होता ना मी व्यवस्थित सगळं करून घेतो, मग का नाही तुम्ही व्यवस्थित पुढं तुमच्या कुलूप घातली म्हणून शाळेत परत यायचे नंबर द्या म्हणून. नाही मला 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 काय म्हणायचंय, मला फक्त त्यांचा नंबर द्या नाही तर तुम्ही इथं या, आपण ह्याचं काहीतरी व्यवस्थित मार्गी लावू. मग ती नंबर द्या ना तुमचा. मग मला नंबर द्या ना तुम्ही, मी बघते ना मग त्याचं. मला फक्त नंबर द्या तुम्ही. नाही काय नाही किती म्हणा नाही तुम्ही फक्त मला नंबर द्या, मग हे बघू कसं काय असेल ती शाळेचं. आता 2 वर्ष अशी शाळा चालवली, अहो हाय ही मुलांचं नुकसान होईल ना, ह्याचं कोणी भरपाई देणार पुन्हा? पगार कमी देतात म्हणा. मग असं नाही ना पाहिजे. हाय ही मुलं सुद्धा लागली पालक घेऊन जायला, मग शाळा काय बंद करायची का? आणि तुम्हाला नुसतं पगार घ्या ठेवायचं का इथं? आणि मग असं नाही ना पाहिजे. अशी शाळा असते का चालवायची? 4 वर्ग त्या मॅडमनी कसे सांभाळायचं एकटीने? आणि मग इथं एक मुलं असलं तरी सांभाळायचं कठीण होतं इरबळ, आणि 4 वर्ग त्यांच्याकडे सोपून द्यायचं आणि यायचंच नाही दुसऱ्या शिक्षकांनी म्हणले. अशी शाळा नाही ना चालवलेली मी बघितली अजून कुठे. मग हा मग असं करा, तुम्ही इथं या, नाही तुम्हाला ती नंबर द्या, नाही तर मी आज इथं ही पालकं उठत नाही, मग ती साहेबांना बोलवून मग मी कशी शाळा चालवायची बघा लागेल मला. हां 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 अहो मी तुम्हाला बोलतच नाही ना काय, मग मी तुम्हाला काय म्हणले का अजून तरी? मी फक्त शाळेवरच बोलते ना, मी शाळेला बोट ठेवून बोलणार. मी तुम्हाला तुमचं नाव घेणार नाही आणि मॅडमचं बी घेणार नाही. कोण शिक्षक असते कशी चालवते आणि काय असते ती तपली ती बघून घेते. मी कुणाला दोष देणार नाही, कुणाला काही म्हणणार नाही. मी फक्त साहेबांना सांगणार आहे तुमचा नियम कसा आहे मला सांगा, फक्त एवढंच मी विचारणार आहे साहेबांना. हा मी फक्त त्या साहेबांना विचारणार आहे तुमच्या शाळेचा नियम कसा आहे आणि 4 वर्गाला शिक्षक किती दिलेली, एवढंच विचारायचंय मला. आव सर म्या इथं रजिस्टर पण बघितलं तुमचं येऊन. असं नाही पाहिजे. ह्या मुलांचं जर एवढं नुकसान होत असेल तर कोण ग बसन सांगा बरं? नाही असं नाही ना पाहिजे ना, असं नाहीच पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही काय आता माघारी घेत नाही. हाय ही शाळा रेग्युलरच चालली पाहिजे, नाही तर कसा टाळा लागत नाही बघते मग मी. आणि